नाही. ऑफकोर्स आमदारांचे तेवढा अधिकार आहे, पण आमदारांसोबत आमचाही तेवढा अधिकार आहे प्रत्येक योजनेवर. आम्ही पण लोकांमध्ये फिरतो, आमच्याकडे पण काही असतं डिमांड लोकांच्या. तुम्ही आम्हाला सोडून देणार, आम्हालाच घेणार नाही, आमचंच नाव टाकणार नाही, आम्हालाच कार्यक्रमाला बोलवणार नाही, तर असं कसं चालेल? हो, एक 700 कोटी आणताना तुमचा ज्या प्रस्ताव तिथे गेला तर 1000 कोटीचा 300 कोटी शहरासाठी मागितली होती. तिथे आम्ही पाठपुरावा होतो पैसे आणण्यासाठी. आणि जेव्हा त्यांचा पैसा निधी येतो त्याला तुम्ही कुठल्या प्रकारच्या आमच्याशी कमिशन ठेवत नाही, कुठलंच नाही. मग ही कोणती पद्धत, कोणती पॉलिसी तुमची? नाही ना बरोबर हे सांगा ना. तुम्ही बसले तर तुम्ही दोघं तिकडे होतात ना कार्यक्रमात त्या दिवशी. तुमच्याकडनं एक तरी मेसेज आहे का मला? कम्युनिकेशन तर तुमच्या कोणी कर्मचाऱ्याने अधिकाऱ्याने केलं का आमच्याशी? नाही. ह्या बाबतीमध्ये अंडरस्टिमेट मागच्या मीटिंगला कोण होतं? तुम्ही होते साहेब. मग त्यानंतर सर मॅडम प्रत्येक ज्या मतदारसंघामध्ये पत्रिका आपण तुमचा पत्रिका आम्ही बघितली, फोटो बघितला, पण तुमचं कम्युनिकेशन आहे कशी? फोटो नका करून तुम्ही टाका. नाही ठीक आहे ना. आम्ही वेळ घेतली का तुम्ही फक्त माहिती दिली की कार्यक्रम आहे, तुम्ही ठरवून घेता. मी मध्ये सांग तुम्ही तारीख आम्हाला काय ठरवतो. ठीक आहे, पुढच्या वेळेला तारीख पण तुम्ही सांगा. मागच्या वेळेसही मी सांगितलं होतं, उद्घाटन केलं जेव्हा हे नियमाच्या बाहेर विदाऊट एनी लोकप्रतिनिधी तुम्ही कामाचं असं तुम्ही सर्वसामान्य जनतेकडे कसं काय तुम्ही उद्घाटन करता, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही वेळ घ्या ना आमची. तुम्ही पत्रिका छापतात आणि पाठवून देतात की या तारखेला कार्यक्रम आहे. काय आम्ही काय असं काही तुम्हाला हे दिसतो की काय आमचं काय अधिकार नाहीये का? ठीक आहे मॅडम. आम्ही बोलत नाही किंवा त्यांच्यासारखं आम्हाला कसं चुकीचं बोलता येत नाही म्हणून तुम्ही त्याचा गैरफायदा घेतात का? तसं नाहीये. पुढच्या वेळेस म्हणजे काय मागच्या वेळेस साहेब मी तुम्हाला कलेक्टर ऑफिसला व्यवस्थित बोलून तुमच्या सांगण्यावर मी तुमच्या ऑफिसरचंही पुढे पत्र दिलं नाही की जाऊन एक वेळ चुकलं असेल, पण वारंवार त्या चुका तुम्ही करत असेल तर आम्ही पण काय शांत बसायचं? ते बरोबर नाहीये. तुमचं काम मी हे सांगते चुकीचं पद्धत आहे. पुढच्या वेळेला पुढच्या वेळेस काय मागच्या वेळेस काम कंप्लीट झाल्यानंतर काम कंप्लीटचा विषय नाहीये साहेब. आमचं क्लिअर म्हणणं ऍज अ मंत्री म्हणून मी तुम्हाला